शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदू जनजागरण महारॅली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार संजय शिरसाट व आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वात शहरात हिंदू जनजागरण महारॅली काढण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बाईक रॅली काढली। बाळासाहेबांच्या विचारांची जे दलाली करत होते ते कुठं या निमित्ताने दिसत नाहीत। हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे। ठाकरे गटाला फक्त सत्ता पाहिजे आणि आम्हाला सत्तेबरोबर हिंदुत्व पण पाहिजे, त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चालू आहे, असे आमदार संजय शिरसाट याप्रसंगी म्हणाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। शिवसेना प्रमुखांमुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा, त्याच्यानंतर झालेला बदल हा तुम्ही पाहताय। प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला ते आम्ही जपतोय, तो ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल। परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही। हा त्यांच्यातला ना आमच्यातला फरक आहे आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत। प्रदीप जयस्वाल असतील, जगदाळ असतील, त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही। ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जातो। तर ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिकला बाहेर मांडून आहे। नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना काही कार्यक्रम करतात। त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे, आम्हाला सत्ता नको, आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे। सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न। नाशिकच्या कार्यक्रमाला कसं पाहिलं जातं? नाशिकचा आता हा यांनी केलं नाही एवढं। तो संजय राव जो भाडगाव आहे ना, तो काल जो बोलला ते इव्हेंट आहे, म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते, आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते। हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही, म्हणून या दलालांना आता रामलल्ला त्यांची जागा दाखवली। आयोजित कार्यक्रम दुसरे काळाराम मंदिरातील कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम एका दिवशी ठेवण्यात आले होते। याचा उद्देश काय होता? जनतेने पाहिलं नाही होतं काळाराम मंदिराच्या कार्यक्रमाला। सगळ्याची नजर हे रामलल्लाकडे होता। रामाच्या जो स्थापना झाली, राम ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्वाचे। म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने, कुणाला बोलवावं लागलं नाही, कुणाला निमंत्रण द्यायला लागलं नाही, प्रत्येक जण त्या आनंदामध्ये सहभागी होते। तर आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं पाहत आहे? हे त्यांचा समारोपाची सभा राहणार आहे। आज त्यांच्या या उभाटा गटाचा समारोप आहे।